कृष्ण भुयाजी भुयाजी माझी माझी कृष्णी कुठं सापडणं झाली हो? तुम्हाला माहित आहे का कुठं आहे ती? आता कसं सांगू हिला कृष्णा संग काय झालंय? मीला सगळं खरं सांगितलं ती उगाच काळजी करत बसेल. नाही हिला काय बी कळलं नाही पाहिजे. भुयाजी अहो बोला की. इकडं आले का माझी कृष्णी? अहो घरातनं लई काळजीने बाहेर पडली होती पण कुठं गेली कायच कळणं झालंय. अहो बोला की भुयाजी. आशा अगं मी बी कृष्णाचीच वाट बघते. राया तिला आणायला गेलाय म्हणून ह्यो बंगला कसा सजवलाय बघ. तिच्या स्वागताची कशी तयारी केली. मला बी कृष्ण कधी घरात येते असं झालंय बघ. दाखले मला कुठं आहेत म्हणला? कृष्णाला आणायला जातोय म्हणून सांगून गेला घरातून बाहेर. पण ती तर आमच्या घरी नाही झालं. त्यांना काय झालं तर नसेल ना? मला तर कृष्णीचीच काळजी वाटायला लागल्या. अहो गुरुजींनी भाकीत केलं होतं आज तिच्या जीवाला धोका आहे. आणि आज सकाळ धरण माझी डावी पापणी पी पडपडते. अगं आशे आत्ताच कशाला रडतेस एवढी? या स्व वाईट जरा जपून वापर. परत ह्याचा लय उपयोग होणार आहे. नाही म्हणजे गुरुजींचं बाकीत 99% खरंच होत आहे असं ऐकलंय हो मी. म्हणून म्हणलं 1% तरी माझ्या कृष्णाचा जीव वाचेल ह्याची गॅरंटी आहे ना? पण ते 1%साठी आम्ही प्रयत्न करू. ते 1%साठी लढू आम्ही. चल गाशे आपल्याला अशी हिंमत हारून चालायचं नाही. आपल्याला खंबीर होऊन कृष्णाला हुडकावच लागेल. चल. होय मामी आपण असं हिंमत नका हारायला. मला माहित आहे की कृष्ण आपल्याला सापडेल. चल जा बाय आशे हुडक तिला. सापडते का बघ बाय. आणि भेटली तरी जिद्दी नाही भेटायची. हे बघा सरांशी आता माझी जस्ट चर्चा झाली. ही पोलीस केस आहे आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. काय अहो हे काय बोलताय तुम्ही? पोलीस येईपर्यंत ह्याच्या जीवाला काही झालं तर काय करणार आहे तुम्ही? आणि पोलीस महत्वाचे आहेत ह्याचा जीव. मॅडम थोडं हळू. हे हॉस्पिटल आहे. हे बघा मॅडम तुम्ही आधी शांत व्हा. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसिजर असते आणि आम्हाला त्या प्रोसिजरनुसारच काम करावं लागतं. उद्या जर काय झालं तर हे प्रकरण आमच्यावर शेकेल. मग लोक तयारच असतात ना पुढचा मागचा कोणताही विचार न करता हॉस्पिटलची तोडफोड करायला. तुम्ही प्रोसिजर फॉलो करा. पोलिसांना कळवा. माणसाच्या जीवापेक्षा ही प्रोसिजर कधीपासून महत्वाची झाली हो? ही सगळी प्रोसिजर करताना माझ्या रायाला काही होणार नाही हे लिहून द्या तुम्ही मला. देताय ना लिहून? का हो काय झालं? द्या ना लिहून. ज्या माणसाला तुम्ही हात लावायला नकार देताय ना त्या रायबाईन विधातेनी इतरांना मदत करताना कधी प्रोसिजरसाठी विचारलं नाही. आणि हा ज्यांचा मुलगा आहे ना भाऊसाहेब विधाते त्यांनी गावातल्या अडल्या नडल्याला मदत करताना कधी प्रोसिजर विचारली नाही. म्हणूनच विधातेच्या घराला इज्जत आहे मान सन्मान आहे. आणि तरी बी तुम्ही प्रोसिजरसाठी यांच्यावर उपचार करायला नकार देत असाल ना तर मग मला माफ करा. मला माहित नव्हतं हे रायबान विधाते. मी लगेचच उपचार सुरू करतोय. डॉक्टर यापुढे माणूस कोण आहे कुठल्या घरातला आहे हे न बघता तो कुठल्या अवस्थेत आहे त्याला तुमच्या तातडीच्या उपचारांची किती गरज आहे
हे बघून उपचार करत जावा. माणसाला असं मरणाच्या दारात उभं करत जाऊ नका हो. चुकलं माझं, पुन्हा असं नाही होणार. नर्स, ब्लड पुसून घ्या आणि हो, सलाईनची तयारी करा. हो सर. जावा लगेच. मॅडम, तुम्हाला थोडंसं बाहेर थांबावं लागेल. पेशंट बरोबर असं इथं थांबता येणार नाही. डॉक्टर, मी राहायला एकटं सोडून बाहेर नाही जाणार. कृष्णा, मला काय बी होणार नाही. मी बरा आहे. मी नाही सोडणार तुझी साथ. अंतरा, तू काय घरात पळून द्यायची तयारी तर नाही ना? कृष्णाच्या सुपारीचा डॉ फसला का काय? अगं अंतरा, अंतरा, हा, मी तुला सिटीला जाऊ देणार नाहीत ना. मी बी येणार तुझ्या बरोबर. थांब, मी पण माझी कपडे कपाटात काढतो. आपण जाऊ 2 जण. अरे थांब, मी नाही घर सोडून जाते. अगं पण एवढे सगळे कपडे कशासाठी काढते बाहेर मग? अरे मी पांढरी साडी शोधते. पांढरी साडी? अगं अंतरा, काय करतेस तू हे? अगं मी तुझ्या पुढे जिवंत उभा आहे की अजून? आणि तू आताच पांढरी साडी दिसती होय? तू गुरुजींना काय माझ्या मरणाचं बाकीत केलं की काय? मम्मी, बस, कृष्णाचा खेळ खल्लास झालाय. आता ती कुठे खेळायला गेली होती? अरे आपल्या गुंडाने कृष्णेला देवाघरी पाठवलंय. काय? हो म्हणजे आपलं काम फते? हो, म्हणूनच तर मी पांढरी साडी शोधते. आता दुःखाच्या प्रसंगी पांढरी साडी नेसतात ना. अंतरा, हा, मम्मी मम्मी, अगं किती मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, तुला माहितीये का? अगं अंतरानं कृष्णाला ते मारला गुंड पाठवले ना, त्यांनी कृष्णाचा खेळ खलास केलाय. गेम ओव्हर. ऐका नाही मोठी बातमी. मम्मी, तुला ही बातमी ऐकून आनंद नाही झाला होय? अरे झाला की. हे कसं काय शक्य आहे? मलाही कळत नाहीये. अगं रंजना, आरतीचं ताट घेऊन ये. माझी नाचून आली या घरची लक्ष्मी माझी कृष्णा आली या. जा लवकर. जे काही करायचंय ना ते तुमचं तुम्ही करा. मला असलं काही करायची अजिबात इच्छा नाहीये. थांब बाई, मी घेऊन येतो. घे. भाऊसाहेब, तुम्ही कशाला हे सगळं? का? आम्ही आणलं तर काय बिघडलं? अगं पोरी, आम्ही आहे ना तुझी खूप वाट बघत होतो. आता मागच्या वेळेस तुझं असं स्वागत करता आलं नाही, त्यामुळे आम्ही यावेळेस संधी गमावणार नाही. काय कसं असतं ना पोरी, सून घरात येते ती लक्ष्मीच्या पावलानं येते असं म्हणतात, पण आमच्यासाठी ना तू सरस्वतीचं रूप आहेस. पोरी, आता या घरात परत कधीच नाही जायचं. हा, आता विधातेची सून म्हणून हे घर सांभाळायचं, तुमचा संसार सांभाळायचा. या आत या. उजव्या पायानं माप ओलांड. नाही म्हणजे माप ओलांडायच्या आधी ओवाळायचं असतं. होय आजी, द्या औक्षणाचं ताट, मी ओवाळते. झाली ही जी परत नाटकं सुरू. ही नक्की कुणाच्या बाजूनी आहे का नाही तीच कळत नाही. हिच्यामुळेच आज ही कृष्णी जिवंत आहे. हिच्याकडे बघतीच आता. उजव्या पायाने माप ओलांड आता.
लाख रुपये दिले ती तुझ्या त्या माणसाला. गुलियात्या किती वेळा तेच तेच ऐकवणार आहेस का? पाठ झालंय मला आता. माझी समधी इज्जत धोक्यात घालून मी रंजीच्या कपाटातनं 2 लाख रुपये चोरलं होतं. आणि ही जर आता घरात कुणाला कळलं तर मला घरात हकलून देतील. तुला कृष्णाची पडली की पैशांची? ती कृष्णा जिवंत परत आलीये त्यामुळे माझं डोकं फिरलंय. आणि तू 2 लाख काय लावलेस का? मला पण 2 लाखाची नाही, मला त्या कृष्णीचीच पडली. आणि काय ग, तू तर म्हणली होतीस की तिचा खेळ खल्लास झाला म्हणून. मग ही जित्ती महागारी कशी काय आली? मला पण तेच कळना झालंय. तो गुंड तर म्हणाला होता खेळ खल्लास म्हणून. रायानच त्याचा खेळ खल्लास केलेला दिसतोय. आणि जर त्या गुंडाने आपली नावं सांगितली असतील ना तर आपला खेळ खल्लास व्हायला आता येळ नाही लागणार. हा अंतरा, तू एक काम कर, तू जाऊन त्या गुंडाला भेट आणि त्याचं तोंड बंद ठेवायला सांग. आणि त्यानं काम नाही केलं म्हणून त्याच्याकडनं आता दुप्पट पैसे वसूल करायचं. 2चं 4 लाख आणायची जबाबदारी तुझी. काय मी नाही करणार. त्याने मला काय केलं तर? ह्याचा विचार तू मला 2 लाख रुपये मागताना करायला पाहिजे होतास. तेव्हा तर लय तोंडवर करून बोलत होतीस की 2 लाख दे, तुझं काम झालंच म्हणून समज. मग झालं का काम? नाही ना. मी त्या गुंडाला आधीच सांगितलं होतं, जर माझं काम नाही झालं तर मी दुप्पट पैसे वसूल करेन. आणि आता मला ती पैसे महागारी पाहिजेत आणि ही आणायची जबाबदारी तुझी. कृष्णा, काय झालं? बोल माझ्याशी. राया मला अपराधी वाटतंय. का? का म्हणजे तू बघितलं नाहीस का, आपण खोटं बोलून घरात आलो आणि आल्या आल्या दाराचं तोरण पडलं. अपशकुन घडला. कृष्णा, अपशकुन काय आहे तवा? त्या अनिलने तोरण नीट बांधलं नव्हतं म्हणून पडलं. आपण घरच्यांची खोटं बोलतोय, त्यांना फसवतोय, असं काय बी मनात आणू नकोस तू. आपण काय बी चुकीचं करत नाही. आपल्या खोट्याचा, हे सगळं लपवण्याचा जर इतरांना त्रास होत असता तर मी तुला म्हणलंच नसतं की आपण घटस्फोट घेऊन एकत्र राहूया म्हणून. तूच सांग मला कृष्णा, आपण एकत्र असण्यानं घरच्यांना आनंद झालाय का दुःख? पण त्यांना कुठं माहित आहे की आपला घटस्फोट? त्यांना काय फरक पडतो कृष्णा? अगं ह्या सगळ्या माणसांना आपण एकत्र असल्याचा आनंद झालाय, जास्त महत्वाचं नाही का? कृष्णा, परिस्थितीनं आपल्या समोर हा पर्यायच ठेवला नसता तर आपण असं वागलो असतो का? नाही ना. आणि तुला चांगलंच माहितीये की मी का करतोय, कशासाठी करतोय. आपलं प्रेम आपली परीक्षा घेतंय. या परीक्षेत पास होण्यासाठी मला तुझी साथ हवी. देशील ना मला साथ? या. काय झालं भाऊ? कृष्णा, बरं झालं तू पण आलीस. सरपंच तुम्ही बोलताय का आम्ही बोलू? हो, नाही भाऊसाहेब, अहो तुम्हीच बोला. तुमच्या दोघांच्या शब्दाबाहेर नाही जायची ती. रायाचा तर देव लय दांडगा विश्वास आहे. माग बगाडच्या येला आम्ही बघितलंच की, त्यामुळे आता तर नाही म्हणणारच नाही. कशासाठी नाही म्हणणार नाही? काय झालं नक्की? काय काम होतं माझ्याकडं? कसे राया, दरवर्षी आपल्या गावातनं एक दिंडी जाते, ती मुक्कामी पण असते आपल्या गावात. तर त्यांच्यासाठी म्हणून गावकऱ्यांनी मिळून एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधलंय. अच्छा, म्हणजे देणगी पाहिजे होती तर? नाही, अरे देणगी तर भाऊसाहेबांनी कधीच दिली आणि त्या देणगीमधनं तर मंदिराचं काम पूर्ण होतंय. तसं मंदिराचं काम पूर्ण झालंय, आता फक्त मूर्तीची प्राण प्रतिष्ठा तेवढी करायची बाकी आहे. हा, तर मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेची जबाबदारी तुमच्यावर राहील राय. तेव्हा सर्वानुमते असं ठरलंय की मूर्तीची प्राण प्रतिष्ठा तुम्ही जोडीनं करावी. कृष्णा, राया, तुम्ही जोडीनं प्राण प्रतिष्ठा करायची.
हे बघ राया, अरे नाही म्हणू नको. अरे तुमच्यासारखी जोडी अख्ख्या गावात शोधून सापडायची नाही. साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे तुमचा. आणि या मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठापना ही तुमच्या हस्ते व्हावी ही अशी आमच्या सगळ्या ग्रामस्थांचीच इच्छा आहे बघ. तेव्हा नाही म्हणू नको. असं झालं पाहिजे. ठीक आहे, आम्हाला मंजूर आहे. विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आम्ही दोघं जोडीनं करू. रंजे, अगं कितींदा तुला सांगितलंय असं एकट्याने काम करत जाऊ नगस म्हणून. मला सांगत जा. सांग बरं मी काय काम करू. हा, तेवढी भाजी निवड. हा, अंतरा. हा, बस. एवढी भाजी निवड. अगं मी केलं असतं पण माझी पाटान लय दुखत्या ग. एक सून काम करणं झाली बाई. तू तर कर. हो करते ना, हे माझंच घर आहे. मी या घरची सून आहे म्हटल्यावर मला काम केलंच पाहिजे. ते कर्तव्य आहे ना माझं. गुली आत्या, तू बस आराम कर. हा, नाहीतर एक काम का नाही करत. ती मग तिथे भांडी पडली ती का नाही घासत. होय बाय, घासायलाच पाहिजे ती की. आता आपण ह्या घरात राहतोय म्हणल्यावर तेवढं तर करायलाच पाहिजे. हो ना. वाईच माझी पाटान दुखत्या पर काय करायचं. अगं आय पाटान लय दुखत्या पर करते बाय आता कसं तर. थांब, असू दे, घासता येतील नंतर. घरच्या सुनेला तेवढं तरी काम राहू देत. आत्या काय करताय. काही मदत करू का. मदत तर मी घेणारच आहे, पण हे सगळं काय चाललंय. का हो आत्या, काय झालं. विधात्यांची सून म्हणून आणि रायाची बायको म्हणून मिरवायला आवडतं ना तुला. मग त्या नात्याचा मान कोण ठेवणार. रीतभात कोण सांभाळणार. गळ्यात मंगळसूत्र नाहीये, पायात जोडवी नाहीयेत. हे सगळं काय चाललंय तुझं. नवरा जिवंत आहे ना तुझा, मग तरी सुद्धा असली थेरं कशी सुचतात तुला. का अपशकुन करून माझ्या लेकाचा जीव घ्यायचा आहे तुला. सौभाग्यवती आहेस ना. हा, मग ही कुठली चाल आहे वागायची. या घरात मी असलं काही खपून घेणार नाही. अगं एक दिवस राहिला असल चुकून मंगळसूत्र घालायचं. तुझे दिवस आठव. तू या घरात लगीन करून आलीस तेव्हा किती चुकायचीस. मी किती सांभाळून घेतलंय तुला. आणि हिच्याकडनं एक चूक झाली तर लगेच फैलावर घ्यायला लागलीस. मी हे सगळं तिच्या चांगल्यासाठीच बोलत होते. मग ते चांगल्यापणाने सांगावं. हे असं खेचून ओरडून सांगायची कुठली पद्धत आहे. आणि तू ग लोकांचं म्हणणं लय मनावर लावून घेऊ नकोस. जा मंगळसूत्र आणि जोडव्या घालून ये. एखादा फोन ना पत्र ना कोणी बघितल्याची खबर मला माहित पण नाही ते जगात आहेत की नाही. तरी पण मंगळसूत्र गळ्यात तसंच ठेवलंय बघ. अजूनही कुंकू लावती कारण माझं मन सांगतंय आज न उद्या ते नक्की येतील. आणि इथं तर तुम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आहे, डोळ्यासमोर आहे. मग कशासाठी जगाचा विचार करताय. तुम्ही दोघांनी मनातून एकमेकांना नवरा बायको मानलंय, इथंच विषय संपतो. या जग माझं बी तीच म्हणणं आहे, पण ते ऐकतच नाहीये. अगं गळ्यात मंगळसूत्र असून पण मनाने एकमेकांपासून लांब गेलेली कितीतरी जोडपी आहेत. हे फक्त लगीन झालंय म्हणून आयुष्यभर मनाविरुद्ध जगत राहतात ती. पण तुमचं तसं नाही. तुम्ही कागदावर घटस्फोट घेतला असला पण तुमच्या मनातलं नातं संपलं नाही. आणि हेच महत्वाचं असतं बघ. माझं मन जसं माझा नवरा परतून येईल हे सांगतंय तसं तुमचं लगीन परत होईल हा विश्वास देतंय.
अनसूये, अगं किती समजूतदार आहेस ग तू. तुझ्यासारखी आजी सगळ्यांना मिळाली पाहिजे. हा आला लगेच मस्का मारायला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही निवडलेला रस्ता काटेरी हाय. इथं पावला पावलानं काटे आहेत. त्यामुळे तुमचा प्रवास इथनं पुढं सोपा नसणार आहे. मला वचन द्या, या वाटेतलं काट बघून तुम्ही हरणार नाही. किती काही झालं तरी एकमेकाची साथ सोडणार नाही. द्या वचन. आम्ही वचन देतो. आम्ही दोघं कधीच एकमेकांची साथ सोडणार नाही. आता इथनं पुढचा प्रवास आम्ही एकमेकांचा हात हातात घेऊनच करणार. हो भाऊसाहेब, अवविदा ते कुटुंबानं एकदा आमचं मंदिर येऊन बघावंच अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. हे बघा भाऊसाहेब, आमच्या शब्दाला मान द्या. आमचा शब्द खाली पडून देऊ नका. या एकदा तुम्ही. हात जोडून का सरपंच, येतो आम्ही. राया कृष्णा, जरा खाली या बरं. या चला, आपण जरा मंदिर बघून येऊ. आई, रंजना, तुम्ही पण चला, मंदिर बघून येऊया. आम्ही बाहेर थांबतो. मंडळी चला. गुले, चल आपण पण जाऊन येऊ पटकन. हा अगं, विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला बोलवलंय. तिथं समजायचं काय काम? घरात एवढी कामं पडली, ती कोण करणार? तेव्हा तूच एकटी चल. गुले, इकडे ये. त्यामुळे कृष्णाच्या जीवाचा धोका टळला नसेल ना? पर असा काय उपाय केला असेल त्यानं? मला पण कळत नाही. पण तू एक बघितलंस का, रायाने कृष्णाला घरी आणल्यापासून कृष्णा किती विचित्र वागतेय. काल ती मंगळसूत्र आणि जोडवे घालायला विसरली. हळद कुंकू लावताना तिचा हात थरथरत होता. ते लावायचं सोडून ती निघून गेली. होय ग, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. कालपर्यंत कृष्णाला दूर ठेवणारा राया अचानक तिला घरी घेऊन येतो काय, आणि ती घरी येते पण. हे ना सगळं पटत नाहीये मला. त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी शिस्त आहे. पर काय शिस्त आहे? यो पैसा सापडेना झालाय. कुठं पैसा लपवून ठेवला तरी राया नको नाश्ता. यो पैसा गावना झालाय. त्या तिजोरीला बी कुलूप लावून ठेवले, त्याची बी चावी लपवून ठेवल्या. मला तर का नाही असल्या माणसाचा लय राग येते. काय गरज होती का चावी लपवून ठेवायची? म्हणजे कसं झालं, घरातल्याच माणसांवर विश्वास नाही. आता आपण काय चरवटलो त्यासनी ही अशी चावी लपवून ठेवायला? गुलिया, तू तुझी बडबड जरा थांबवतेस का? मला माझं काम करू दे. अगं पर तू काय हुडाकते असती तर कळून दे की मला. बर तू आवर पटापटा. उगाच कोण आलं का नाही तर आपली वाट लागल. गुलिया, जरा बसतीस का? ते तरी काम कर ना. तू खाली जाऊन लक्ष ठेव काय चालू आहे का बघ. हा, मी नाही जाणार. तू काय हुडाकतेस ती कळाय ना गवी मला. मला स्वतःलाच माहित नाही, पण मला खात्री आहे मला नक्की काहीतरी सापडेल, ज्याने मला कळेल की राया आणि कृष्णामध्ये नक्की काय चालू आहे. अगं होय, पण सापडणार कसं? साधी गोष्ट आहे गुलिया. जी गोष्ट बघता क्षणीच वाटेल की ती लपवली आहे, तीच आपल्याला त्या सिक्रेट पर्यंत घेऊन जाईल. चावी कुठे याची?
अगं भाऊसाहेब आलं, त्यांची गाडी आली बाहेर, कुठल्या बी क्षणाला ती हाती दिली. आपण किती राहून दे सगळं, चलित न बाहेर. ही संधी परत नाही मिळणार गुली आत्या. अरे तुझी संधी घाल टपऱ्यात, असं करू नकोस. राया कुठल्या बी क्षणाला येते, तू चल पटकन इथनं. अगं हे अजून हितच आहेस मी, तुला कसं कळ? हे बघ सापडलं. काय आहे ग? माहित नाही, पण ही लपवून ठेवलेली. हा मी कुठे काय सुद्धा नाही. तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात? म्हणजे तिला असं म्हणायचं होतं, म्हणजे तिला असं वाटलं होतं तुम्हाला उशीर होणार आहे. हो, मला वाटलं तुम्हाला उशीर होईल, मग तू थकशील, कंटाळशील, म्हणून मी तुमची रूमच आवरायला घेतली. किती पसारा होता माहितीये. पसारा ते शक्यच नाही. मी जाताना समजा आवरून गेले होते. हो का? तरी मी सगळं आवरून घेतलं, सगळ्या रूमची शोधाशोध केली. शोधाशोध म्हणजे झाडू शोधला, झाडूच गावत नव्हतं, किती उशीर झालं. हो ना, ती बेडशीट वगैरे नीट केली. हे बघ. हो अगं ती बघ तशीच पडली ग ही पण बेडशीट. म्हणून मी आवरत होते, तर आवरताना म्हणाली गुली आत्या पळा म्हणजे पळापळ होईल यांची, त्याच्यामुळे आपण आवरूया म्हणलं. आवरून झालं की मग जाऊया. पण आता तू आलीस ना, आता ही एवढंच आग मस्तकात जायची. साध्या डोक्यावरचा पदर जरी ढळला तरी कठोर शिक्षा करायचे. एकदम कडक शिस्तीचे होते. त्याने आखून दिलेले चौकट नियम कोणी मोडले, त्या माणसाची काय खैर नसायची. घरातली माणसं चळाचळा कापायची त्यांच्या मोर. मी तर म्हणायची त्यांना, तुम्ही मिलिटरीत पाहिजे होता. एकदा काही एखादी गोष्ट मनावर घेतली की माघार नाही. घर सोडायचं मनावर घेतलं ते घेतलंच, अजून परत यायला तयार नाही. तिकडं आपली बायको आपली वाट बघत असेल, तिने आपल्या माघारी कसं संसार सांभाळला असेल, तिला काय काय सहन करावं लागलं असेल, ते एकदा पण त्यांच्या मनात आलं नसेल काय ग? परत सांगा की मनात यायला ते जिवंत. भुयजी असला भलत असेल तर विचार मनात आणू नका बर का. धूपं दीपं दर्शयामि. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यत्रः, त्रैरंगे सुष्टवाग सुस्तनभिः. कृष्णा तू आता रायाच्या हाताला हात लाव. कृष्णा अगे लाव के हाताला हात. रकुमाई विठ्ठल 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 रकुमाई विठ्ठल 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 रकुमाई विठ्ठल 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 रकुमाई. पंचामृतं स्नानं समर्पयामि. आलं का डोळ्यात पाणी लगेच? तरी म्हणलं अजून तुमच्या डोळ्यातनं गंगा यमुना कशा वाटल्या नाही त्या. तुम्हा बायकाशनी चांगलं हो वाईट हो काय नाही झालं तरी रडाय कसं येतं लगेच? तुम्हाला नाही कळायचं बायकांचं मन. कुणाला कळलंय तेव्हा आम्हाला कळलं. जर नवऱ्याला बायकोचं मन कळलं असतं तर सगळं नवरं सुखी नसतं झालं जगातलं. आई विठ्ठल रकुमाई
सखुबाई. राया, कळसावर झेंडा लावायचाय तुला. चल हो पुढे. राया जपून. कृष्णा, हलक्यात कामच नसतंय आपलं. कृष्णा, तू काळजी करू नकोस. हा विठुराया त्याच्या पाठीशी असेल. तो भक्तांच्या नियमित पाठीशी असतो बघ. अरे अरे, हा झेंडा जमिनीला टेकून द्यायचा नसतो. हा जमिनीला टेकला तर काहीतरी अनर्थ होईल.